सुंदर ते ध्यान उभा वाटेवरी वाट दावी करी संसदेची सुंदर ते ध्यान उभा वाटेवरी वाट दावी करी संसदेची अंगी सूट बूट गळा बांधी टाय अंगी सूट बूट गळा बांधी टाय करी बाय बाय मनुवादा. मी भारूड करायचं. त्याच्यानंतर कांशीरामांसोबत माझा संबंध आला 78 पासून. त्यांची कॅडर वगैरे करायचं. मग त्यांनी ते बॉम्बसेप काढलं. बॉम्बसेप मध्ये मी असताना त्यांनी मला विचारलं की म्हणे प्रबोधनाचं काम करता तुम्ही, तर हे जे भारूड करता म्हणे तुम्ही, तर भारूडामध्ये काय सांगता बा लोकांना. तर मी म्हटलं भारूड म्हणजे भजनी भारूड असतं ते, आणि त्याच्यामध्ये म्हटलं काही काहींचे अभंग स्पेशल असते, जसा विंचू चावला. तर म्हटलं मी विंचू चावला त्याच्यावर मी भारूड करत असतो, बाकीचे अभंग. तर बोले विंचू कभी चावता है क्या? नाही. बरोबर आहे, विंचू चावत नाही, तो डंक मारतो. बरं म्हणे तुम्ही विंचू चावला हे जे अभंग म्हणता आणि याच्यावरून प्रबोधन करता, तर त्याच्या लोकांना काय उपयोग होतो? लगेच घरी आलो आणि विचार करत राहिलो का हे आपण चुकीचं सांगण्यापेक्षा आजच्या परिस्थितीवर आपण काही बनवू शकतो का. विंचू चावण्याच्या ऐवजी मनू चावला केलं, आणि मनू आपल्याला कसा चावला म्हणजे या देशाचा कसं नष्ट वगैरे केलं, तर असे अभंग बनवले. मग त्याच्यामध्ये जे रोडगा होता, दान होतं वगैरे वगैरे, तर आपले परिवर्तनशील अभंग बनले. माझा जन्म तर 1944 मध्ये झाला. म्हणजे हे शाळेच्या सर्टिफिकेट प्रमाणे माझे वडील पूजा करत असताना मलाही चंदन लावून द्यायचे. ते आंधळे झाल्यानंतर मग आमची परिस्थिती तर बिघडली, कारण ते वडीलच होते मुकरदम म्हणून होते त्या धान्य दुकानात. आईने भांडे म्हणजे सोन्याचे जे भांडे होते गहाण ठेवले, आणि त्याच्यातून मग म्हणजे त्यांनी भाजीपाल्याचा धंदा केला. तर त्या भाजीपाल्याच्या धंद्याला मी हातभार लावायचा. तर हे सारं करत असताना मग मला लोक साधूबा म्हणायला लागले. चंदन पाहून मी फिरायचं. आता साधूबा म्हटलं तर नॅचरली माझ्यावर ते बंधनं आले, म्हणजे चांगलं वागणं वगैरे वगैरे. असं गुरु बनवल्यानंतर मग भजन पूजन, मग हे भारूड वगैरे आले. हे सर्व करत असताना 1967 पासून मी फुले शाहू आंबेडकर या चळवळीचा वाचन केलं, अभ्यास केला. आणि 1967 पासून जेव्हा मग मी बाबासाहेब वाचला, राजर्षी शाहू महाराज वगैरे, महात्मा फुले वगैरे वाचले, त्याच्यानंतर माझं थोडंसं परिवर्तन होत गेलं. त्याच्यापूर्वी वारकरी असताना आता म्हणजे काही जे अंधश्रद्धेचं जे काम होतं, तर हे आम्हा वारकऱ्यांना काही पसंत नव्हतं. वारकरी संप्रदाय म्हणजे बुद्धाला अफिलिएट होता, वारकरी नाथ पंथ वगैरे. तर हे बुद्ध फॅकल्टीला कार्य करत होते. आणि मग 72 पासून काम चालू केलं. जसं महात्मा फुलेंची पुण्यतिथी झाली वगैरे वगैरे, तर स्मृती दिवसाला मी मंगळवारीतून दिंडी काढायचा, काटन मार्केटला आणायचा त्यांना अभिवादन करण्याकरता, सावित्री आईला आणि महात्मा ज्योतिबा फुलेला. तर मग दिंडीमध्ये काय ज्ञानोबा तुकाराम म्हणण्यापेक्षा बहुजन हिताय बहुजन सुखाय, आणि आम्ही नाचत नेत होतो. 78 मध्ये जेव्हा मग आपल्या कांशीराम साहेबाचा माझा परिचय झाला, तर तिथून मला थोडीशी स्फूर्ती मिळाली. तर काम करता 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 मग ते आपले मेळावे हे ते, आणि मी भारूड करायचा. तर गावोगावी जाऊन भारूड करायचा. मग मनू चावला आणि लोकांना फुले शाहू आंबेडकर तुकाराम समजावून सांगितला. तर तुकाराम म्हणजे काही स्वर्गात तर गेलं नाही ना बा,
त्याचा तर त्याला मारलं गेलं वगैरे वगैरे. तर हे जेव्हा मी तिथं सांगितलं तर त्या वस्तीमध्ये खूप टेन्शन. मग तिथली जी प्रमुख व्यक्ती होती ती माझ्याकडे आली, म्हणे हाटवारजी इथं थोडीशी जरा नाराजी येऊ राहिली वस्तीमध्ये, तर तुम्ही काही थोडंसं चेंज करा म्हणे. तर मी म्हटलं चेंज का करू, तुम्ही कोणत्याही एखाद्या चांगल्या माणसाला बोलवा खूप मोठ्या, आणि गाठ्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्या अभंगाचा जर मी विस्तारित करतो, ते जर वेगळं सांगत असेल गात्यामध्ये नसेल तर मी बरोबर आहे. परंतु गात्यामध्ये असताना तुम्हाला दुसरा आंधळा बनवतोय म्हणून मी आंधळा बनवावं हे माझी काही कल्पना नाही. आणि मग तिथं त्यांनी मान्य केलं आणि मग तिथंही मी भारूड केलं आणि भारूड म्हणून सांगितलं. मग त्या वस्तीला वाटलं. तर अशा प्रकारचं क्रांतीचं काम मी करत राहिलो आणि त्याचा लाभ मला भेटत राहिला. आणि वारकरी संप्रदाय असल्यामुळं मी बुद्धाकडे वळलो, कारण की वारकरी संप्रदाय बुद्धाचा होता. आणि नंतर मग कांशीराम साहेबांनी 84 मध्ये BSP फॉर्म दिली. त्या BSPच्या माध्यमातून पूर्ण भारतभर फिरलो मी, भारूड घेऊन, जिथं लागलं तिथं भारूड करून प्रबोधन चालू.